नमस्कार. आज आपण संभाजी महाराजांचे चरित्र बघूयात. संभाजी राजांना शिकस्त करण्यासाठी काय करावं यात संतापानं औरंगजेब विचार करू लागला आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला, हुजूर, मराठों की जान है उनके गढ़ किलों में. पहले गढ़ किले ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने. बहुत खूब. ये बात सच है. आणि त्यांनी विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. तरसला होता विजयासाठी औरंगजेब, तरसला होता. आणि मग एकानं सांगितलं, हुजूर, एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरीपासून अवघ्या 10 मैलावर असणारा. प्रभू श्री राम तिथं विश्रांतीसाठी जायचे. त्यांची सेज तिथं आहे, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज. हुजूर, छोटासा किल्ला आहे आणि मराठे अवघे 600. हुजूर, तोफखाना कुछ नहीं हुजूर. बजमियत कुछ नहीं हुजूर. कौन जाएगा आणि उभा राहिला शहाबुद्दीन खान. हुजूर, हम जाएंगे. कितने दिनों में ले लोगे किला. कितने दिन. हुजूर, एक दिन काफ़ी है. आज गया कल किला लेके आया. औरंगजेब खुश झाला. बहुत खूब. 10,000ची फौज दिली. जाओ जाओ, हमें रामसेज चाहिए. आणि विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतुरला. निघाला शहाबुद्दीन खान. वेढा टाकला रामसेजला. अरे, अफाट सेनासागर, मराठ्यांचे अवघे 600 मावळे वरनं बघतायत. प्रचंड सैन्य, तोफा, बारूद, बजमियत अफाट. आणि बघता बघता शहाबुद्दीननं वेढा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला, यलगार. आणि निघाली मोगली फौज रामसेजवर. वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचली. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानला वाटलं, बहुतेक न लढताच किल्ला देतायत वाटतं. मोठा उत्साह आला. चलो आगे, चलो आगे, ले लो किल्ला. सैन्य पुढं. सैन्य निम्म्याच्या पुढं आलं तसे आमचे मराठे सावध झाले. किल्लेदाराची इशारत घुमली. मराठे उभे राहिले. हातातल्या गोफण्या थरारल्या. दगडं भरली. सुटली दगडं. दणादण. थाड. दगडं आदळू लागली. पत्थराची बौछार नुसती. त्या दगडांच्या मारांनी घायाळ झालं शहाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाय लावून पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. एका दिवसात किल्ला घेतो म्हणालेला तो शहाबुद्दीन खान रात्री खलबतखान्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए अब. त्यात एक सरदार होता. तो मोठ्या त्याने युक्ती काढली. हुजूर, ऐसा करते है. बोलो. नाही. काल आपण चालत गेलो. दगडं डोक्यावर बसली. उद्या चालत नको जायला. मग सरपटत जाऊ. म्हणजे दगडं आली तरी वरनं जातील. आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना. फतेहखानला पटलं. ऐसा ही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सैन्य निघालं सरपटत सर करत पुढं वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो. डोक्यात दगड बसायचा. डोक्याला ताप नको. बघ खाली आणि चाल पुढं. सर करत निघालंय सैन्य. आता जवळ किल्ल्यावर पोहोचणारच. शहाबुद्दीन आनंदला. ले लिया किल्ला. चलो आगे. आणि हे सरपटणारं सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडागडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारं करून मग तळा जाऊन बसल्या. शहाबुद्दीनला काही कळेना. क्या किया जाए. मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलवलं. कल तोफे लाना. डागो तोफे किले पर. बस. तोफों से कितने पल में आएगा किला हात में. तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर, 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो. आणि बघता त्यांनी तोफा लावल्या. रात्र झाली. आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल. सगळे मोगल निवांत झोपले. उद्या सकाळी उठायचे आणि तोफखाना लावायचा. बस. तोफा चालू झाल्या की किल्ला ताब्यात. पण त्याच रात्री सगळे निद्रा देत असताना 1:30च्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरून खाली आले. सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सरळ कापाकापी केली.
सगळा हल्लकल्लोळ माजवला. मोगल जागे व्हायच्या आत मराठे परत गायब. छापा छापा, मराठोका छापा. नींद उडाली मोगलांची. शहाबुद्दीन चारफडत राहिला. सकाळ झाली. तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं. तोफा लागल्या. दारू ठासली. आता फक्त पेटवायचं वातानं. तोफखाना प्रमुख पुढं गेला. तोफेला बत्ती लावणार त्याच वेळी वरनं धाड धाड करत तोफेचा गोळा आला. शेजारी धाडमधूम. तसा तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, पीछे लो तोफे पीछे लो. मोगलांचा तोफमारा सुरू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफमारा. त्या तोफखाना प्रमुखानं सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या आणि पाठून गोळे सोडायला लागला. पण तोफा मागे घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात. आता मागे आलो म्हणून गोळे जाईनात. म्हणून पुढं यावं तर पुढं आलो की मराठ्यांचे गोळे अंगावर बरसतायत. करायचं काय? शहाबुद्दीन खाननं विचारलं. क्या हुआ? काय होत नाही हुजूर. तोफा पुढं नेल्या की त्यांचे गोळे अंगावर, तोफा मागं नेल्या तर आपले गोळे पोहोचेनात. अरे तुम्ही तर म्हणाले ना मराठ्याकडे तोफा नाहीत. हुजूर, मराठ्याकडे तोफा नाहीत. डोकं तर आहे. म्हणजे? हुजूर, मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला जनावरांचं कातडं लावलंय आतून. ठीक आहे. तोफ एक ही आहे. साधी नाही तोफ हुजूर. आपल्या 10 तोफांना एक तोफ भारी आहे त्यांची. अरे ठीक आहे. तोफा तयार केल्या, पण गोळे? तोफगोळे कुठनं आणले त्यांनी? हुजूर, मग मराठे रात्री कशाला आलते? हे गोळे आपलेच आहेत. शहाबुद्दीन खानला काही कळेना. काय करायचं? वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं, तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है? अरे 1 दिवसात किल्ला घेतो म्हणालेला 2 वर्ष झाली. आओ वापस. शहाबुद्दीनला माघारी बोलावलं आणि पाठवला फतेहखान. फतेहखान, तुम्हारे नाम में ही फतेह है. हमें फतेह चाहिए. 20,000ची फौज घेऊन आला. त्या रामसेजला चिकटला. गोचिडीसारखा चिकटला. झुंजत राहिला, लढत राहिला. पण मराठे टकरा देत राहिले. अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं. अजिबात नाही. तसूभर पुढं सरकू देईनात. फतेहखान वैतागला, संतापला. काही करता येईना. अरे 600 मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं. त्या फतेहखानाला काही कळेना. शेवटी एक मांत्रिक त्यांच्याकडं आला. म्हणाला, हुजूर, मी भूत वश करायच्या कामात तरबेज आहे. मला फक्त एक सोन्याचा नाग तयार करून द्या. नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा. फतेहखाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला. त्याला सोन्याचा नाग करून दिला. मांत्रिकानं नाग छातीजवळ धरला आणि म्हटला, मी पुढं चालतो, तुम्ही मागनं या. बघा माझी जादू. मांत्रिक पुढं निघाला, सैन्य मागं. फतेहखानला वाटलं, आता मराठे काही नाही करू शकत. मांत्रिकाची जादू आहे. तो वेस ओलांडून पुढं आला. मराठे नुसते बघतायत. 1 नाही 2 नाही. येऊ द्या त्याला. निम्म्यापर्यंत आला. निम्म्यापर्यंत जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली. म्हटलो की नाही घेऊन जातो वर. आलो की नाही इथवर. चला पुढं. पुढं टप्प्यात आला तसा वरनं गोफणीचा एक धोंडा असा घुंग घुंग करत आला त्या मांत्रिकाच्या छाताडावर. डोळं पांढरं करून मांत्रिक तिथंच पडला. नाग एकीकडं, मांत्रिक तिसरीकडं. फतेहखान पळत मागं. अरे जिथं माणसं काही करू शकत नाही तिथं भूतं काय करणार? मराठ्यांनी फतेहखानाच्या भूताचाही निकाल लावला.